पहिल्यांदा तुमचं नाव आणि शहर सांगा. माझं नाव प्रवीण अशोक गायकवाड. मी सोलापूर शहरातून राहतो. बर, आता एकंदरीत सध्या काय होतंय की वेगवेगळे टप्पे मतदानाचे संपत आले. आता सोलापूरचं मतदान येत्या 7 मेला आहे. तर बऱ्यापैकी बघितलं तर लोकांची टक्केवारी कमी होताना दिसते मतामध्ये. तर त्याच्यासाठी तुम्ही जनतेला संदेश काय द्याल? काय आपण मोदींना निवडून आणायचं आहे, खासदार म्हणून नाही. आपल्याला पंतप्रधान मोदी म्हणून पाहिजे. देशाचे पंतप्रधान मोदी हे सर्वस्व काम करण्यात तयार आहेत, उत्तीर्ण आहेत, प्रगतिशील देशाकडे नेत आहेत. त्यासाठी आपण त्यांच्याच उमेदवाराला निवडून द्यावं असं जनतेसाठी प्रार्थना मतदान करतो. करण्यासाठी लोकांना काय आव्हान कराल? काय मतदानासाठी फक्त मोदीलाच बघावं, दुसरं काहीच न बघता त्यांनी मोदीकडे बघून जास्तीत जास्त लोकांनी मत मोदींना द्यावेत. आता गेल्या 10 वर्षापासून किंवा त्याच्या आधी काळापासून सोलापूरचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे म्हणजे देशाचे गृहमंत्री जे सोलापूरचे आहेत, तर एकंदरीत त्यांचा पण कालावधी असेल किंवा एकंदरीत सोलापूरचा आतापर्यंत कालावधी, त्याच्या अनुभवातून म्हणजे सोलापूरची प्रगती झाली का नाही झाली? कसं वाटतं? सोलापुराची प्रगती कधीच झाली नाही, ना बीजेपीचे खासदार असताना ना सुशीलकुमार शिंदे असताना. आता आम्हाला सोलापूर न बघता आम्हाला देशाकडे बघायचं आहे. तर आम्ही देशाचे पंतप्रधान काहीतरी बघतील. आम्हाला माहित नाही खासदार कोण होणार काय आहेत, आम्हाला फक्त पंतप्रधान मोदी पाहिजे बस. मग या सगळ्यासाठी गेल्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये सोलापूरची प्रगती जी झाली नाही, तर त्यामध्ये प्रामुख्याने सरकार म्हणा किंवा एकंदरीत जे काही गव्हर्नमेंटचा पैसा आहे त्याचा अपव्यय सोलापूरमध्ये त्या काळात झाला असं वाटतं का तुम्हाला? म्हणजे चुकीच्या पद्धतीने पैसा वापरला गेला? हा, चुकीच्या पद्धतीने पैसा वापरला गेला. ह्यांची स्ट्रॅटेजी नीट झाली नाही, कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचले नाहीत. 2 आमदार आहेत सोलापूरचे, दोन्ही आमदार भांडलेत एकमेकाशी. सत्ता आली तर सांभाळून घ्यायला पाहिजे होतं असं मला एक सामान्य जनता म्हणून वाटतंय. सुशीलकुमार शिंदेच्या काळामध्ये असं काही झालं? सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या काळामध्ये तर फक्त 2-5 मोजलेलीच लोक करोडपती होऊन बसलेत. ते तर सामान्य जनतेपर्यंत पोहोचलेच नाहीत कधी. त्यांनी फक्त जातीच्या मतदानावर जातीवाद करून मतदान मिळवलेले आहे. मग ते मुंबईवरनं बऱ्यापैकी असं त्यावेळेस बोललं जायचं की ते स्वतः एक बोगी बुक करून गृहमंत्री असताना स्वतः ज्या म्हणजे आपल्याला असणाऱ्या सुविधेपेक्षा जास्त सुविधा घेत होते, असं एकंदरीत तुम्ही काय? याबद्दल तर सगळ्यात जास्त मलाच माहिती आहे, पण मी ऑनलाईन बोलू शकत नाही कारण मी अनिल पल्लीचा खास माणूस होतो. तर मला ह्या बोगीतून काय काय घडलंय, काय काय रेल्वेत प्रवास झालाय हे सगळ्यात जास्त मलाच माहिती आहे, पण मी हे बोलू शकत नाही. साधारण त्यातून पैशाचा अपव्यय झाला का नाही झाला? नाही झाला. शासनाचा पैसा उद्ध्वस्त करून टाकले ह्यांनी. बरं, येत्या आता 7 मेला निवडणूक आहे. भारतीय जनता पार्टी सोडा, काँग्रेस सोडा किंवा सगळेच सोडा, तुम्ही म्हणून मतदान करण्यासाठी लोकांना काय आवाहन कराल? काय साहेब, काय पंतप्रधान मोदी चांगले काम केले 10 वर्षात. त्यांनी कुठं तर आपल्याकडे लक्ष द्यायला लावतील. आणि सामान्य माणूस म्हणून मतदान राम सातपुते साहेबांनी आवाहन केलंय की मी 25 वर्ष सोलापूरला पुढे नेईल. आवाहन केलंय तर बघू आता त्यांच्यावर एकदा श्रद्धा ठेवून बघू, करू काहीतरी करून मतदान करून त्यांना निवडून आणू.